एकाच परिसरातील एका रात्री 4 घरं फोडण्याची घटना बारामती तालुक्यातल्या बांदलवाडीत घडली। ही घटना घडली शनिवारच्या पहाटे 8 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 1 ते 4 च्या दरम्यान या बांदलवाडी परिसरातील भाऊ नागडे यांचं घर पहिल्यांदा या चोरट्यांनी फोडलं। ही चड्डी गँग आहे आणि त्यानंतर किशोर विजय शिंदे यांच्या खिडकीचा दरवाजा काढण्याचा प्रयत्न केला, खिडकी फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिथे अपयश येत आहे असे पाहून त्यांनी मनोज मधुकर शिंदे यांचा दरवाजा तोडला आणि घरामध्ये प्रवेश केला। मात्र योगायोगानं पहाटेच्या वेळी मनोज आणि त्यांचा भाऊ एकमेकांशी फोनवर बोलत असताना चोरट्याने प्रवेश केला आणि त्या चोरट्याला पाहताच मनोज जोरात ओरडले, त्यामुळे ते 4 चोर तिथून पळून गेले। मग या चोरट्यांनी तेथूनही हिम्मत न हारता पुन्हा शेतातून सचिन श्रीखंडे व सोमनाथ बिरदवडे यांच्या शेजारी असलेले आप्पासाहेब वागसे यांच्या घरी पहाटे 3:18 प्रवेश केला। त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी काढून घरात प्रवेश करून 10 ते 15 हजार रुपये रोख आणि 10 ते 11 तोळे सोनं चोरून नेलं आहे। ही घटना बांदलवाडीमधील ग्रामस्थांना अतिशय दहशतीची वाटली। सध्या त्या परिसरातील लोक या भीतीच्या सावटाखाली आहेत। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, गेल्या काही दिवसापासून बारामती तालुक्यात विविध ठिकाणी भुरट्या चोऱ्यांचा प्रादुर्भाव दिसतो आहे आणि अशावेळी नागरिकांनी आपापल्या घराला सेफ्टी डोअर्स म्हणजे सुरक्षा दरवाजे बसवून घ्यावेत असं आवाहन सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते करू लागले आहेत। एकूणच बांदलवाडी हे संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे। बारामतीपासून साधारणपणे 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती बांदलवाडी हा परिसर आहे। चित्रकती समाजाचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे आणि अशाच परिसरातील घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी आपली कामगिरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र एकंदरीत हे चोरटे 20 ते 25 वयोगटातील असून अर्धनग्न अवस्थेतील हे चोरटे सध्या इतर तालुक्यात देखील धुमाकूळ घालत आहेत। अशा परिस्थितीत नागरिकांनी दक्षता घ्यावी व सावधानता बाळगावी असं देखील आवाहन करण्यात आलं आहे। एकंदरीत अशा प्रकारच्या ज्या चोऱ्या होत आहेत त्या पहाटेच्या वेळी होत असल्यामुळे आणि याच दरम्यान नागरिक गाढ झोपेत असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न चोरटे करत आहेत। ज्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहे अशा ठिकाणी आपले चेहरे दिसू नयेत अशासाठी हे चोर स्वतःच्या चेहऱ्यावरती स्कार्फ गुंडाळून किंवा रुमाल गुंडाळून आणि सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या निदर्शनास न येता खाली मान घालून फिरताना देखील दिसत आहेत। एकूणच या परिसरामध्ये ही दक्षता घेण्याची गरज आहे। मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण वाढलं असलं तरी अनेक फ्लॅट बंद असल्यामुळे जिथे सदनिका बंद आहेत अशा ठिकाणी हे चोरटे आपले लक्ष साधत आहेत। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं देखील स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते सांगू लागले आहेत।